समाजाने ठरवायचंय की कुठल्या माणसाकडे जायचं, शिक्षण किती झालेलं आहे, कुठल्या लेवलपर्यंत तो पोहोचलेला आहे, किती मोठा एक्सपिरियन्स आहे, आणि तो काय बोलतो, विचार काय आहेत त्याचे, आचार कसा आहे, खातो काय. आम्ही फील्ड वाचतो, आम्ही ज्योतिषशास्त्रज्ञ आहे ना, आम्ही मांस मच्छी अंडी बिंडी नाही खाऊ शकत आम्ही. आणि असं कोण खास असेल तर पत्रिका बघायचा अधिकार पण नाही, मी सरळ सांगतो. काय संबंधच नाही. तुमच्या खाण्यावर तुमचा विचार डिपेंड आहे. माझं पर्सनल मत आहे, हे मी देतो इथं. तर नॉनव्हेज खाऊन, अंडी खाऊन, असल्या गोष्टी, नॉनव्हेज काहीतरी खाऊन तुम्ही ज्योतिषशास्त्र सर्व्हिस नाही देऊ शकत. मन कलुषित झालं ना तुमचं खाऊन खाऊन, तुम्ही काय समोरच्याला सांगणार आहे. आध्यात्मिक काम करताना आध्यात्मिक राहा ना. आता शंकराचार्य, बाकीचे लोक बघतात नॉनव्हेज खातात का? नाही करत. कारण त्यांना काय करायचंय, समाजाला गाईडलाईन द्यायचंय, चांगले विचार यायला पाहिजे. एकदाच जेवतात, ताटामध्ये पाणी टाकून ते परत पाणी पितात, अन्नाचं एक कण वया घालू देत नाहीत. त्यांचे डेली सर्व्हिस आहे ही त्यांची, संदेश तसा देतात. त्यामुळं आचार विचार, खाणं बिणं, या सगळ्या गोष्टी पण आपल्या शास्त्रामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आमचं फील्ड आहे. आम्ही क्षत्रिय आहे का, आम्ही युद्धाला चाललोय का कुठे, आध्यात्मिक आहे. अध्यात्म वाढण्यासाठी तुमचं खाणं चांगलं पाहिजे, ते पण महत्वाचं आहे.